जय शिवराय शेतकरी बंधूंनो. आज आहे 19 फेब्रुवारी 2026. तर मान्सूनचा अंदाज, मान्सून 2026चा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तर इथून मागेही तुम्हाला बऱ्याच वेळेस अंदाज मान्सूनचा दिलेला आहे. त्यामध्ये यावर्षीचा अंदाज 24 डिसेंबर 2025 रोजी देखील सर्वात त्यावेळेस सुद्धा तुम्हाला अंदाज दिला व त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस अंदाज दिला. प्रत्येक जिल्ह्याचे देखील अंदाज दिला आणि गेल्या वर्षी म्हणजे जवळपास आज 15-16 महिने झालेले आहेत. म्हणजे 24 डिसेंबर 2024 रोजी देखील तुम्हाला मान्सूनचा अंदाज 2026चा आणि 2027चा देखील दिलेला होता. तर हा अंदाज देणं सुद्धा गरजेचं आहे की आपल्या पुढचे नवीन आपले शेतकरी बंधू आपल्याशी जोडले गेलेले असतात, त्यांना सुद्धा अंदाज हा कळणं महत्त्वाचं आहे. तर यावर्षी मान्सून कसा राहणार आहे, यावर्षी मान्सून शेतकरी एकंदरच सांगायचं म्हणजे तुम्हाला यावर्षी मान्सून हा सरासरीपेक्षा थोडा अधिक, सरासरीपेक्षा काही ठिकाणी सरासरी तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा थोडा अधिक, म्हणजे जवळपास 100% ते 100 ते 110% म्हणजेच 110% पर्यंत पाऊस जाण्याची शक्यता आहे. 100%पेक्षा पावसाची सरासरी यावर्षी सुद्धा राज्यामध्ये कमी येण्याची शक्यता नाहीये. आणि थोडाफार भाग असेल त्यामध्ये 100%पेक्षा पाऊस कमी येईल, पण तो भाग हा निश्चित नाही. त्या भागामध्ये म्हणजे तो भाग जसं की एखाद्या जिल्ह्यामध्ये 4-5 गाव असतील, अशा गावांना एखाद्या गावामध्ये 4-5 गावं किंवा एखाद्या भागामध्ये 100%पेक्षा कमी पाऊस होऊ शकतो. तसं गेल्या वर्षी म्हणजेच 2025ला देखील 5% भूभागामध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी आलेला होता. बघा, एकीकडे 150% पाऊसच्या पुढे पाऊस गेल्या वर्षी झालेला होता, पण 5% भूभागामध्ये 100%पेक्षाही पाऊस कमी झाला होता गेल्या वर्षी. तशी ह्या वर्षी परिस्थिती जवळपास 10% भूभागामध्ये होण्याची शक्यता आहे. सरासरीपेक्षा पाऊस थोडाफार कमी होण्याची शक्यता आहे, पण त्या पावसापासून पिकांना कुठलीही नुकसान होण्याची शक्यता नाहीये. जो पाऊस कमी पडण्याची त्याच्यापासून पिकाला कुठलीही नुकसान होण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशी काही जास्त घाबरण्यासारखी आणि चिंता करण्यासारखी गरज नाही की ज्या तिथे कमी पाण्यावर येणार, अत्यंत कमी पाण्यावर येणारे पिकं किंवा तिथे अशा मोठ्या पिकं लावणे अशी काही गरज तसे करू नये. कारण पाऊस हा कमी पाऊस पडल्यामुळे पिकाचे नुकसान म्हणजे पिकं करपून जातील असा पाऊस नसणार आहे. तर धरणं भरतील का राज्यातील? एकंदरच धरणं सुद्धा यावर्षी सर्व धरणं भरणार आहेत शेतकरी मित्रांनो यावर्षी सुद्धा देखील. आणि धरणं भरतील, पण धरणातून सुद्धा देखील पाणी सोडावं लागणार आहे. यावर्षी जवळपास जायकवाडी धरणाचं यावर्षी 20 TMC पर्यंत पाणी सोडावं लागणार आहे. तसेच माजलगाव धरणाचं 10 TMC पर्यंत पाणी सोडावं लागणार आहे. तसंच विष्णुपुरी धरणाचं जवळपास 10 TMC पर्यंत सुद्धा देखील पाणी सोडावं लागणार आहे. तर उजनी धरण देखील भरणार आहे. उजनी धरणाचं देखील 20 TMC पर्यंत देखील पाणी सोडावं लागणार आहे. यावर्षी एवढा पाऊस पडणार आहे. तर आपल्या शेतकऱ्यांची एक कमेंट होती की एकंदरच तुम्ही म्हणता धरणं भरणार, पण धरणं जरी भरली तरी सरासरीपेक्षा पाऊस कमी आल्यामुळे पिकं येऊ शकत नाहीत, असा प्रश्न होता. तो प्रश्न मला खूप चांगला आवडला. तर ज्या वेळेस धरणं भरतात त्यावेळेस पाऊस हा सरासरीपेक्षा कमी पाऊस येत नाही. तर तुम्हाला काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त सुद्धा येऊ शकतो, काही ठिकाणी, पण तो ठिकाण अत्यंत कमी असतं. बघा, ज्यावेळेस धरणात पाणी जातं त्यावेळेस बंधारे भरलं तर धरणात पाणी जातं आणि बंधारे सुद्धा यावर्षी पूर्ण भरणार आहेत. एखाद्या बंधाऱ्याच्या क्षेत्रामध्ये पाऊस काळ कमी होईल, पण दुसऱ्या क्षेत्रामध्ये पाऊस काळ जास्त चांगला 100%पेक्षा जास्त झाल्यामुळे त्या बंधाऱ्यामध्ये जास्त झालेल्या बंधाऱ्यामध्ये कमी बंधाऱ्यामध्ये पाणी येणार आणि तो बंधारा देखील भरणार आहे. आणि कमी बंधाऱ्यामध्ये तिथे पाऊस कमी झाला तिथे सुद्धा नुकसान होणार नाही, तिथे पिकं चांगली येतील हा अंदाज आहे. एकंदरच राज्यामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि खंड बघा, तर खंड यावर्षी पडणार का? तर ह्यावर्षी खंड देखील पडण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी खंड पडलेला नव्हता. यावर्षी खंड हा ऑगस्टच्या मध्यावधी खंड पडण्याची शक्यता आहे. हा खंड तीव्र नसेल. हा खंड 15 दिवसाचा, साधारणतः 15 ते 18 दिवसापर्यंतचा खंड असण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त 15 ते 18 दिवसाच्या ह्या खंडापासून नुकसान होण्याची शक्यता पण नाही जास्त. आणि 5-10 थोडेफार प्रमाणामध्ये कमी पाऊस, 5-10% भागामध्ये टक्के पाऊस कमी असे वाटू शकतात, पण त्याचा परिणाम एवढा जास्त दिसणार नाहीये. आणि दुसरी एक बाब म्हणजे यावर्षी अतिवृष्टी सुद्धा बऱ्याच भागामध्ये होण्याची शक्यता आहे. त्या अतिवृष्टीमुळे जवळपास 20% भूभागामध्ये क्षेत्र यावर्षी सुद्धा प्रभावित होण्याची शक्यता. अतिवृष्टीमुळे मात्र यावर्षी सुद्धा 20% भूभाग हा पीक जाण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे 10 ते 20% भागामध्ये अतिवृष्टीमुळे आणि कमी पावसामुळे जाण्याची शक्यता नाही. म्हणजे या वर्षी सुद्धा पाऊस काळ चांगला आहे, पण गेल्या वर्षी सारखा पाऊस काळ नाही हे म्हणू शकतो मी. गेल्या वर्षी हा
टक्केपेक्षा जास्त झालेला होता. गेल्या वर्षी माझ्या इथे पाऊस हा सरासरी 650 ते 700 मिलीमीटर पाऊस पडत होता. गेल्या वर्षी पाऊस हा 1000 मिलीमीटरपर्यंत पाऊस म्हणजे 950 मिलीमीटरपर्यंत पाऊस गेलेला होता. 1950 मिलीमीटरपर्यंत म्हणजेच हा 150% अधिक पाऊस गेल्या वर्षी पडलेला होता. तसा पाऊस हा राज्यामध्ये देखील पडण्याची शक्यता नाही यावर्षी. तर हा झाला आपला अंदाज मान्सूनचा. आणि अजून बरंच विश्लेषण करू शकतो शेतकरी मित्रांनो. जवळपास आज 20 वर्ष झाली मी पावसाचं मूल्यमापन करतो. जमिनीला पाणी किती लागते, पिकाला पाणी किती लागते, किती पाणी पाऊस पडल्यानंतर जमिनीतून बाहेर पाणी वाहते, ही मी घरी बसल्या शेतात न जाताच मी अचूक सांगू शकतो. ज्यावेळेस मी माझ्या पर्जन्यमापकाकडे जर गेलो आणि तिथला पाऊस पाहितला तर ह्या वर्षी किती पाणी शेतातून वाहवलं हे मी तिथूनच सांगू शकतो. किती पाणी वाहवलं, तर शेतं वाहवली का नाही, तर एवढा कन्फर्म अभ्यास मी केलेला आहे. हा झाला आपला अंदाज. धन्यवाद.